पालघर नगर परिषदेच्या अग्निशमन दलात आता एक रेस्क्यू व्हॅन व 2 रेस्क्यू बाईक नव्याने दाखल झाल्या आहेत। यामुळे आता पालघर नगर परिषद क्षेत्रासह इतर ठिकाणी अग्निशमन गाड्या पोहोचणे जलद व सुलभ होणार आहे। अग्निशमन विभागाने याबाबत मागणी केली होती। गेल्या अनेक वर्षाची मागणी काही प्रमाणात मात्र पूर्ण झाल्यामुळे आपत्कालीन प्रसंगी सेवा देणे आता सोपे होणार आहे। गेल्या काही वर्षांमध्ये सातत्याने आगीच्या घटनांमध्ये वाढ होताना दिसून येत आहे। मात्र याकरिता पालघर नगर परिषदेकडे 2012 पासून 5000 लिटर क्षमता असलेले एकमेव फायर इंजिन कार्यरत होते। पालघर क्षेत्रात आगीची घटना घडल्यास बोईसर MIDC वसई महानगरपालिका डहाणू वाडा या ठिकाणाहून आग विझविण्याकरिता अग्निशमन यंत्रणा मागविण्यात येत असे। या दृष्टीने पालघर नगर परिषदेने अतिरिक्त वाहनांची मागणी केली होती। त्या दृष्टीने नुकतंच अग्निशमन विभागात 2 रेस्क्यू बाईक आणि 1 रेस्क्यू व्हॅन दाखल झाल्या आहेत। तर पालघर नगर परिषदेच्या अग्निशमन दलात जी मिनी रेस्क्यू व्हॅन दाखल झाली आहे त्यामध्ये 300 लिटर पाणी आणि 50 लिटर फोम असल्याने लवकर फोम रसायनाचा वापर करण्यात येईल। तसेच हाय प्रेशर पंपाच्या सहाय्याने 20 मिनिटं आगीशी लढा देता येणार आहे। तर या दलात दाखल झालेल्या 2 रेस्क्यू ज्या नव्या बाईक आहेत त्या विशेषतः गल्ल्या व दुर्गम ठिकाणी जिथे मोठे वाहन जाऊ शकत नाही अशा ठिकाणी आग विझवण्यासाठी वापरण्यात येणार आहे। यामध्ये 9 लिटर पाणी, फोम आणि इतर आवश्यक उपकरणे आहेत। इतर वाहनांच्या तुलनेत जलद प्रतिसाद देण्यासाठी आणि बचाव कार्य करण्यासाठी या बाईकचा वापर करण्यात येणार आहे अशी माहिती मिळाली आहे।